प्राणो परमेश्वराने ही संधी मला दिली, त्याच्या पवित्र वचनातून बोलण्याचे मी प्रभूचे आभार मानते आणि तुमच्या प्रत्येकाचं मी मनापासून स्वागत करते। या समय प्राणो आम्ही देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि आजचा जो विषय आहे प्राणो, तो विषय आहे देवी सहाय्यता। हालेलुया। डिवाइन हेल्प म्हणजे परमेश्वराकडून मिळणारी मदत। हालेलुया। आणि प्राणो आज तुम्ही ह्या वचनातून खूप काही गोष्टी घेऊन जाणार आहात आणि परमेश्वर प्राणो ते सामर्थ्य तुम्हाला देणार आहे। तर परमेश्वर आज त्याची देवी सहाय्यता तुम्हाला प्रदान करणार आहे। म्हणून प्राणो मी देवाच्या वचनाकडे प्राणो लक्ष देऊया, कारण देवाचं वचन हे अत्यंत गंभीर आहे आणि म्हणून प्राणो मी परमेश्वराचा वचनाचा आदर करूया। आणि या समय प्राणो मी देवाचं वचन वाचूया। दुसरे शमूएल याचा 22वा अध्याय वचन 30। दुसरे शमूएल 22:30 वचन 30। तुझ्या साह्याने मी फौजेवर चाल करून धावतो, माझ्या देवाच्या साह्याने मी तत उडून जातो। हालेलुया। सो या वचनामध्ये आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं की तुझ्या साह्याने मी फौजेवर चाल करून धावतो, माझ्या देवाच्या साह्याने मी तट उडून जातो। हालेलुया। सो हिंदीमध्ये पण हे वचन खूप सुंदररित्या लिहिलेलं आहे। हिंदीमधून वाचूया आम्ही। या वचनामध्ये आम्ही बघतो की प्राणो हे एक गीत आहे। काय आहे? दावीद राजाने लिहिलेलं हे गीत आहे आणि हे मुक्ती गीत आहे। ज्यावेळेस परमेश्वराने त्याला मुक्ती दिली प्राणो, परमेश्वराने त्याला सोडवलं, परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी प्राणो हे गायलेलं एक मुक्ती गीत आहे। सो परमेश्वर ज्यावेळेस प्राणो आम्हाला सोडवतो प्राणो, आम्ही देखील दावीद राजासाठी परमेश्वराला गीत गाणं गरजेचं आहे, परमेश्वराची स्तुती करणं गरजेचं आहे। आणि ज्या प्रकारे प्राणो हिंदीमध्ये आम्ही वाचतो, तेरी सहायता से मैं दल पर धावा करता, अपने परमेश्वर की सहायता से मैं शरणपनाह को फान जाता हूँ। सो या वचनामध्ये लिहिले की तेरी सहायता से। हालेलुया। सो दावीद राजा जो आहे प्राणो, ह्या गीतामध्ये तो लिहित आहे की तुझ्या सहायतेने, तेरी सहायता से। तो असं म्हणतो की माझ्यामुळे नाही। सो या ठिकाणी प्राणो तो परमेश्वराला प्राधान्य देत आहे की परमेश्वरा मी जे करत आहे ते फक्त तुझ्या सहायतेमुळे करत आहे। हालेलुया। आणि सो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो दावीद राजा म्हणत आहे की तुझ्या सहाय्याने। आम्ही बघतो की दाविदाकडे पण फौज होती, दाविदाकडे पण सैन्य होते, खूप पराक्रमी योद्धे दाविदाकडे होते। हालेलुया। पण तो म्हणतो की माझ्याकडे जी फौज आहे त्या फौजेने मी शत्रूवर चालून जातो, असं तो म्हणतोय का? तो पण किती बलवान होता। आम्ही बघतो की ज्या प्रकारे दाविदाने गल्ल्याथाला मारलं है की नाही, त्याने एक गोटा घेतला आणि त्या गोट्याने काय केलं? गल्ल्याथाला मारलं। आणि आम्ही बघतो की ज्यावेळेस गल्ल्याथाला मारलं, आम्ही बघतो की हिंदीमध्ये असं लिहिलंय की जो गल्ल्यात आहे तो मुख के बल गिर पडा, म्हणजे तो तोंडावर पडला है की नाही। विचार करा, जर अशा प्रकारे जर मारलं तर कुठे पडायला पाहिजे होतं त्याने? मागे। परंतु गल्ल्यात कुठे पडला? तोंडावर पडला। हे कसं है की नाही? पुढून दाविदाने मारलं होतं है ना, गोटा दाविदाने मारला होता, पण फटका त्याला मागून परमेश्वराने दिला होता। हालेलुया। सो हे जे काम आहे प्राणो हे परमेश्वराने दाविदासाठी केलं होतं आणि म्हणून प्राणो दाविदाला माहित आहे मी एक निर्बल आहे, मी कमकुवत आहे, परंतु जर परमेश्वर मला सहायता करत आहे, जर परमेश्वर मला मदत करत आहे, मग कितीही धिप्पाड असा गल्ल्यात येऊ द्या किंवा कितीही मोठी समस्या माझ्या जीवनात येऊ द्या, त्या समस्येवर मात करण्याचं सामर्थ्य परमेश्वर मला देतो। ज्यावेळेस तो कळम आपले राखत होता प्राणो, एक वेळेस एक अस्वल आणि सिंह त्याच्या समोर आला आणि दावीद राजाने त्याला काय केलं? फाडलं। हालेलुया। आम्ही बघतो की दावीद हा सुकुमार होता, नाजूक होता, तांबूस रंगाचा प्राणो आम्ही बघतो तरुण होता है की नाही। तो काय पराक्रमी योद्धा नव्हता, गल्ल्याथासारखा बाळपणापासून कसलेला तो नव्हता, एक सुकुमार म्हणून त्याला बायबलमध्ये म्हटलेलं आहे। हालेलुया। नुकताच तारुण्यात आला असेल, इवन कदाचित तो 12-14 वर्षाचा असेल है की नाही। तो जरी शारीरिकरित्या कमकुवत होता, परंतु त्याच्यामध्ये जो अभिषेक होता, त्याच्यामध्ये प्राणो जे परमेश्वराने सामर्थ्य दिलं होतं, त्या सामर्थ्याच्या द्वारे तो मोठे मोठे पराक्रम करू शकला।
कदाचित आम्ही शारीरिकरित्या दुर्बल असू, निर्बल असू, परंतु ज्यावेळेस परमेश्वर देखील आम्हाला अभिषेक देतो, परमेश्वर ज्यावेळेस त्याच्या सामर्थ्याने आम्हाला भरवतो प्राणो, आमच्या पुढेही किती मोठी गल्ल्यात होऊ द्या, किती मोठ्या समस्या येऊ द्या प्राणो, त्या समस्येवर मात करण्याचं सामर्थ्य परमेश्वर आम्हाला प्रदान करतो. हालेलुया. आणि ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की दावीद राजा म्हणतो की तुझ्या साह्याने मी फौजेवर चाल करून धावतो, माझ्या देवाच्या साह्याने. हालेलुया. कोणाचा देव? आम्ही सर्वजण म्हणूया माझा देव, माझा देव, माझा देव. हालेलुया. जर आमचा देव आमच्या सोबत आहे प्राणो, तर आमच्या देवाच्या साह्याने मग मोठे मोठे तट असू द्या किंवा मोठ्या मोठ्या अडखळणं असू द्या प्राणो, त्या प्रत्येक अडखळणांना उडून देण्याचं सामर्थ्य परमेश्वर आम्हाला देतो प्राणो. पण हे कधी शक्य आहे माहिती? ज्यावेळेस तुमचा देव परमेश्वर असेल त्याच वेळेस. म्हणून तो म्हणतो की माझ्याशिवाय तुला अन्य देव. आम्हाला माहिती आहे की आम्ही आमच्या देवाशी किती प्रामाणिक आहोत. हालेलुया. जर परमेश्वर तुमचा देव आहे प्रामाणिकपणे बरं का, हालेलुया, तर ह्या गोष्टी शक्य आहेत. आम्हाला माहिती प्राणो की आम्ही परमेश्वरावर किती प्रेम करतोय, आम्ही परमेश्वराशी किती एकनिष्ठ आहोत, प्रामाणिक आहोत, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत आहे. जर प्राणो आम्ही प्रभूशी प्रामाणिक आहोत आणि त्या जिवंत देवाला आमचा देव म्हणून आम्ही स्वीकारलेला आहे प्राणो, तर प्राणो हे सामर्थ्य आम्हाला प्राप्त होईल. जर अजूनही आम्ही दुविधेमध्ये आहोत तर प्राणो या साह्याची आम्ही अपेक्षा करू नये. हालेलुया. सो या ठिकाणी प्राणो हे एक मुक्ती गीत आहे आणि आम्ही बघतो की हाच रेफरन्स आम्हाला पुन्हा स्तोत्र 18 आणि 29 मध्ये पाहायला मिळतो. स्तोत्र 18-29. लढाई करता तू मला सामर्थ्याचा कमरबंद बांधिला. 18-29. तुझ्या साह्याने मी फौजेवर चाल करून धावत जातो, माझ्या देवाच्या साह्याने मी तट ओढून जातो. हालेलुया. पुन्हा या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की प्राणो ह्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की तुझ्या साह्याने मी फौजेवर चाल करून धावत जातो. सो प्राणो मी बघतो की ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला सहायता प्रदान करतो प्राणो, आम्ही घाबरत घाबरत भीत भीत शत्रूच्या जो तट आहे त्या तटावर आम्ही जाणार नाही. तर आम्ही कसं जाऊ? दावीद राजा म्हणतो धावत. हालेलुया. कारण त्याचा देवावर विश्वास आहे की देवाने मला हे तट पाडण्याचं सामर्थ्य दिलं आहे. तो कुठल्याही शत्रूला, कुठल्याही अडखळणांना, मग ते कितीही दुर्गम असू द्या किंवा किती मजबूत असू द्या, दावीदाकडे विश्वास आहे की मी ह्या गोष्टीला सर करू शकतो, कारण माझा जिवंत देव माझ्या सोबत आहे. कुठल्याही प्रकारची भीती नाही, कुठल्याही प्रकारचं दडपण नाही. हालेलुया. धावत. हालेलुया. या वचनामध्ये लिहिले तुझ्या साह्याने मी फौजेवर चाल करून जातो, माझ्या देवाच्या साह्याने मी तट उडून जातो. सो आम्ही बघतो की फौज खूप मोठी असते है ना, पण दावीद राजा या ठिकाणी घाबरत आहे का? का? कारण त्याला माहित आहे की मला सहाय्य करणारा परमेश्वर आहे. सो तुमच्याकडे हा विश्वास आहे का प्राण? तुम्ही दावीदासारखं परमेश्वरावर विश्वास करता की कितीही मोठी फौज असेल, कितीही मोठी समस्या असेल, त्या समस्येला सर करण्यासाठी माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे, त्याची सहाय्यता मला आहे. तो स्वतःच्या बळाचा अभिमान बाळगत नाही प्राण, तो स्वतःकडे असणाऱ्या फौजेचा अभिमान बाळगत नाही, तर या ठिकाणी प्राण तो परमेश्वराचा अभिमान बाळगत आहे. परमेश्वराकडून मिळणारी जी त्याची जी दैवी सहाय्यता आहे त्यावर तो विश्वास करत आहे. जर प्राणो मी दावीदासारखं परमेश्वरावर विश्वास करू तर प्राणो आम्हीही कितीही मोठ्या तट असू द्या, तट म्हणजेच भिंत, भिंत म्हटलेलं आहे, इंग्लिशमध्ये वॉल म्हटलेलं आहे. आम्ही बघतो की किती मोठी भिंत, आम्ही बघतो की किल्ल्याच्या ज्या भिंती असतात किती मजबूत असतात. बघितलं तुम्ही? वेशींच्या ज्या भिंती असतात किती मजबूत असतात. सो ह्या आम्ही बघतो की एक संरक्षणाचं प्रतीक आहे, त्याचबरोबर हे एक अडखळण्याचं प्रतीक पण आहे. हालेलुया. सो ज्या प्रकारे प्राणो आम्ही बघतो की ह्या वचनामध्ये दावीद राजा जो आहे प्राणो तो स्वतः कबूल करत आहे की प्रत्येक जे आव्हान आहे त्या आव्हानांना मात करण्यासाठी मला परमेश्वराच्या सहाय्यतेची गरज आहे. मी स्वतः काही करू शकत नाही. हालेलुया.
तो परमेश्वरावर विश्वास करत आहे आणि त्याला माहित आहे की मला सर्व काही करण्यासाठी सामर्थ्य देणारा किंवा क्षमता देणारा हा परमेश्वरच आहे। आणि म्हणून प्रियांनो आम्ही बघतो की या ठिकाणी तो परमेश्वराच्या साहित्याला किंवा जी दैवी साहित्य आहे प्रियांनो त्यावर तो जास्त अधिक फोकस करत आहे। आम्ही बघतो की दोनदा हा शब्द आलेला आहे, बरोबर। तुझ्या साह्याने मी फौजेवर चाल करून जातो, माझ्या देवाच्या साह्याने। हालेलुया। आम्ही बघतो की या वचनात दोनदा सहायता हा शब्द आलेला आहे। कुठला शब्द आलेला आहे? जोरात सांगा, आणखी जोरात। हालेलुया। कोणाची सहायता? मनुष्याची, फौजेची? हालेलुया। सो आज तुम्ही कोणाची अपेक्षा करत आहात? या ठिकाणी दावीद राजा परमेश्वराच्या मदतीची अपेक्षा करत आहे, परमेश्वराच्या मदतीवर विश्वास ठेवत आहे। कारण आज आम्ही कोणावर विश्वास करत आहोत? एखाद्या अधिकाऱ्यावर करत आहोत, एखाद्या मंत्रीवर करत आहोत, एखाद्या सेवकावर करत आहोत? हालेलुया। सो ह्या सगळ्यापेक्षाही जे प्रथम स्थान जे आहे प्रियांनो ते फक्त परमेश्वराचं आणि परमेश्वराचं आहे। आम्ही साहित्यासाठी बऱ्याचदा प्रियांनो वेगवेगळ्या लोकांकडे बघतो, ज्यावेळेस आम्ही समस्येत असतो वेगवेगळ्या लोकांचे चेहरे आमच्या समोर येतात, आम्हाला वाटतात की हे आम्हाला मदत करतील, ते आम्हाला मदत करतील, सेवक लोक मदत करतील। नाही प्रियांनो, हे दुय्यम आहे, प्रथम परमेश्वर आहे। म्हणून ज्याही वेळेस प्रियांनो तुम्हाला एखादी भिंत किंवा प्रियांनो एखादं अशी गोष्ट दुर्गम वाटेल की ती तुम्हाला प्रियांनो त्यावर मात करता येत नाही, तर प्रियांनो सर्वात अगोदर प्रायोरिटी तुम्ही परमेश्वराला द्या। जरी तुम्हाला सहायता केली तर प्रियांनो पूर्णपणे कोणीही सहायता करू शकणार नाही। परमेश्वरच आहे जो प्रत्येक आव्हानांना मात करण्याचं पूर्णपणे सामर्थ्य देण्यासाठी समर्थ आहे। कुठलाही मनुष्य नाही, कुठलाही सेवक नाही, कुठलाही व्यक्ती नाही, कुठलाही अधिकारी नाही। म्हणून प्रियांनो देवाचं वचन एका ठिकाणी सांगतं की मनुष्याचं सहाय्य कसं आहे? कसं आहे? हालेलुया। मनुष्याला शरण जाण्यापेक्षा हालेलुया आम्ही परमेश्वराला शरण जाणं गरजेचं आहे। ज्यावेळेस आमच्याही जीवनामध्ये असे आव्हानं येतील प्रियांनो त्यावेळेस सगळ्यात अगोदर आम्हाला परमेश्वराचीच आठवण आली पाहिजे। पण कधी कधी आम्हाला वेगवेगळ्या लोकांची आठवण येतात, है की नाही? कधी कधी सेवक लोकांची आठवण येतात, परंतु प्रियांनो सेवकाच्या अगोदरही परमेश्वर आहे। म्हणून प्रियांनो एखाद्या सेवकाला तितकं महत्त्व देऊ नका प्रियांनो। कधी कधी प्रियांनो मी बघतो की परमेश्वराला बाजूला केलं जातं आणि एखाद्या सेवकाला किंवा इतर कोणांना तरी प्रियांनो पुढे केलं जातं, प्रायोरिटी दिल्या जाते। सो एखाद्याला मान देणं आणि एखाद्याने मान घेणं पण हे खूप भयंकर आहे बरं का। परमेश्वराची जागा घेणं खूप भयंकर आहे। सो आम्ही बघतो की हेरोद राजा, ज्यावेळेस हेरोद राजा बोलत होता प्रियांनो आम्ही बघतो की सगळे लोक म्हणू लागले ही देववाणी आहे, देववाणी आहे की नाही? आणि हेरोदाला पण त्यामुळं गर्व आला की अरे वा, हे लोक मला देववाणी म्हणत आहे, माझ्या शब्दाला इतका मान देत आहे की नाही? कधी कधी आमचं बोलणं प्रियांनो इतरांसाठी किंवा त्यांनी गर्वात येण्यासाठी पण कारणीभूत ठरतं। कधी कधी एखाद्याची स्तुती करतो आणि आपोआप ती व्यक्ती फुगल्या जाते। होतं असं होतं, म्हणून जास्त स्तुती करू नका बरं का, त्या व्यक्तीसाठी पण खूप घातक आहे की नाही? आणि आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट की आम्ही परमेश्वराचं स्थान कोणाला तरी दुसऱ्याला देत आहोत। परमेश्वराच्या स्थानावर आम्ही एखाद्या अधिकाऱ्याला, एखाद्या व्यक्तीला ठेवत आहोत आणि आम्ही बघतो की काय झालं, काय झालं सांगा बरं? माहिती तुम्हाला? किडे पडून परमेश्वराच्या दूताने तक्षणी त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून बऱ्याचदा जण असे म्हणतात की तुम्ही देवासारखे आहात, तुम्ही देवासारखे आमच्या घरी आले। प्रियांनो परमेश्वराचं स्थान हे आम्ही इतर कोणालाही देऊ नये। ठीक आहे, आम्ही सेवकाचा मान करणं, सन्मान करणं गरजेचं आहे, कारण ते परमेश्वराचं प्रतिनिधित्व करतात, परमेश्वराचं मध्यस्थ म्हणून काम करतात। परंतु प्रियांनो आम्ही त्यांना परमेश्वराच्या जागेवर आम्ही मुळीच ठेवू नये, कारण त्यांच्यात पण खूप त्रुटी असतात। सो अनेक त्रुटी मी तुम्हाला सांगितल्या होत्या प्रियांनो। संदेष्टांच्या बद्दल मी सांगितलं, आह्य संदेष्टा जो आहे प्रियांनो त्याची दृष्टी मंद झाली होती, त्याला दिसत नव्हतं। ज्यावेळेस प्रियांनो शमूएलाकडे दाविदाचे भाऊ आले प्रियांनो, त्यावेळेस पण शमूएल ओळखू शकला नाही की हा देवाचा अभिषिक्त आहे। मग परमेश्वर त्याला सांगतो की हा नाही, आणि ज्यावेळेस दावीद राजा शमूएला समोर येतो त्यावेळेस परमेश्वर सांगतो हाच तो आहे ज्याला मी अभिषिक्त केला आहे।
आम्ही बघतो की सेवकांमध्ये किंवा संदेष्टांमध्ये ही त्रुटी आहेत, त्या गोष्टी पाहू शकत नाही. ज्यावेळेस प्राण गेहजी नामानाकडे गेला होता त्या वस्तू आणण्यासाठी, त्यावेळेस आम्ही बघतो की ती गोष्ट परमेश्वराने अलिशाला सांगितली, दाखवून दिली की नामानाने काय केले. परंतु ज्यावेळेस शुनेमकरींचं मूल मरण पावलं, त्यावेळेस प्रियांनो अलिशा म्हणतो की धाव, काय घडले, ती गोष्ट परमेश्वराने माझ्यापासून लपवली आहे. या ठिकाणी आम्हाला प्रियांनो एक मानवीय दुर्बलता जी आहे किंवा मानवीय त्रुटी जी आहे किंवा मानवीय ज्या कमतरता आहे प्रियांनो, त्या आम्हाला पाहायला मिळतात की प्रियांनो कुठलाही व्यक्ती, कुठलाही सेवक परिपूर्ण नाही, परिपूर्ण फक्त प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून प्रियांनो ते स्थान जे आहे ते आम्ही कुठल्याही मनुष्याला देऊ नये प्रियांनो. जे स्थान परमेश्वराचं आहे, जो महिमा परमेश्वराचा आहे, जे गौरव परमेश्वराचा आहे, ते फक्त आणि फक्त परमेश्वरालाच मिळालं पाहिजे. तर कोणी घेण्याचा प्रयत्न करू नये आणि कोणी इतरांना तो देण्याचाही प्रयत्न करू नये. हालेलुया. या ठिकाणी प्रियांनो आम्ही बघतो की जो दावीद राजा आहे प्रियांनो, तो स्वतः कबुली देत आहे की प्रभू मी तुझ्या सहाय्यतेने मी जे तट आहे ते काय करतो, उडून जातो. तट म्हणजेच भिंती. आम्ही बघतो की प्रियांनो भिंत जी आहे वेगवेगळ्या प्रकारे प्रियांनो ही प्रतिनिधित्व करते. आम्ही बघतो की खूप मोठ्या भिंती बायबलमध्ये आहे. भिंत म्हटल्यानंतर आम्हाला यरीहोची भिंत पाहायला मिळते. हालेलुया. खूप मोठ्या भिंती बायबलमध्ये आहे प्रियांनो, आणि त्या वेगवेगळ्या प्रकारे यरीहोची भिंत असेल, परमेश्वराच्या मंदिराची भिंत असेल किंवा अनेक गोष्टी आहे प्रियांनो, ज्या वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला शिकवतात प्रियांनो. परमेश्वराने जर अनुग्रह केला तर या भिंतींना निश्चित आपण शिकू प्रियांनो, की या बायबलमधल्या वेगवेगळ्या ज्या भिंती आहेत त्या आम्हाला काय शिकवतात. हालेलुया. बायबलमध्ये जे कोट दिलेले आहे, यरुशलेमेची कोट आहे किंवा ज्या भिंती बांधल्या नेहेम्या एज्राने बांधल्या, त्यामध्ये त्यांना किती अडखळणं आले, परंतु कशा प्रकारे त्यांनी त्या बांधकामाला केलं. जर प्रभूने अनुग्रह केला तर निश्चित या गोष्टीला आम्ही बघूया. आम्ही बघतो की भिंत जी आहे प्रियांनो हे वेगवेगळ्या गोष्टीचं प्रतीक आहे. भिंत ही संरक्षणाचं प्रतीक आहे. त्याचबरोबर आम्ही बघतो की भिंत जी आहे ही आध्यात्मिकरित्या पापाचं देखील प्रतीक आहे. कारण ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, यशाया 59 1 आणि 2, पहा उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोडका झाला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव याच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहे. तुमच्या पातकांमुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. ओके. या ठिकाणी प्रियांनो देवाचं वचन आम्हाला सांगतं, पहा उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही. तोकडा म्हणजेच छोटा. परमेश्वराचा हात इतका छोटा आहे का की त्या हाताने उद्धार करवत नाही? छोटा आहे का? परंतु या ठिकाणी प्रियांनो देवाचं वचन सांगतं, पहा उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही. बऱ्याचदा आम्ही म्हणतो की परमेश्वरा तुला ऐकू येत नाही का? होतं का? होतं हे की नाही. बरेच जण म्हणतात परमेश्वरा तुला दिसत नाही का? मी इतकं रडतोय, इतकी विनंती करते, तुला ऐकू येत नाही का? परमेश्वर ज्याने ह्या कानाला बनवलंय, ज्याने ह्या कानाला ऐकण्याची क्षमता दिली, हालेलुया, तो ऐकणार नाही का? ऐकेल. आणि तो ऐकतो. तू जो प्रार्थना ऐकतोस आहे की नाही, तो प्रार्थना ऐकणाराच परमेश्वर आहे. परंतु कुठतरी आहे की नाही परमेश्वरामध्ये आणि आमच्यामध्ये एक आडभिंत निर्माण झाली आहे. हालेलुया. ह्या भिंतीमुळे प्राणू जे आपण इथं बोलतो ते बाहेर ऐकू जाते का? है की नाही. ही भिंत आहे बरोबर. ह्या भिंतीमुळे प्राणू काय होतं, संवाद साधला जात नाही. वरती लेडीज ऑफिस आहे, इथं बोललं तर त्यांना ऐकू जाईल का? का? बरोबर का? मग आमचं जर प्रभूला ऐकू येत नाहीये
आहे की नाही? ज्याने आम्हाला ही श्रवण क्षमता दिली, ज्याने ऐकण्याचं सामर्थ्य दिले, ज्याने ह्या कानाला बनवलंय, आहे की नाही? तो ऐकणार आहे, बरोबर? पण कुठेतरी जर आमचं ऐकलं जात नाही तर याचं एकमेव कारण आहे की आमच्यामध्ये आणि देवामध्ये कुठली तरी भिंत आहे. आणि ती भिंत कशाची आहे? कशाची? जोरात सांगा. हालेलुया. मग कधी कधी असं म्हटलं जातं की नाही, सेवक लोक एवढं सांगतात की तुम्ही उपास करा, प्रार्थना करा, सिस्टर परमेश्वर तुमचं ऐकेल. आम्ही केलं पण ऐकत नाहीये. जर आमची प्रार्थना यथायोग्य नसेल त्यावेळेसही आमचं ऐकलं जात नाही. प्रार्थना न ऐकण्याचे पण बरेचसे कारण आहे. मला वाटतं मी याबद्दल बोललेले आहे की नाही, की प्रार्थना का ऐकल्या जात नाही. विनाकारण जी ओरड केल्या जाते ती पण परमेश्वर, निरर्थक जी ओरड आहे ती ओरड पण परमेश्वर ऐकत नाही. सो खूप काही कारणं असतात की ज्या कारणामुळे प्राणो परमेश्वर प्रार्थना ऐकत नाही किंवा आमचा शब्द देवापर्यंत जात नाही. तर प्राणो त्यामागे काहीतरी कारण आहे. मग ते कारण कदाचित आमच्या प्रार्थना योग्य प्रकारे नाही. आणि दुसरं कारण असू शकतं आमच्यामध्ये भिंत आहे. आमच्यामध्ये भिंत आहे. आता ही भिंत तुम्हाला माहिती आहे कुठली आहे. हालेलुया. सो या ठिकाणी प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, वचन आम्हाला सांगतं की ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये अडभ्यंतीप्रमाणे झाले आहे. तुमच्या पातकामुळे तो तुम्हास दर्शन देत नाही, तुमचे ऐकत. लक्षात येते की आमच्या प्रार्थनेचं उत्तर जर आम्हाला मिळत नाही तर त्याचं कारण जे आहे ते आहे प्राणो पापाची अडभिंत. बऱ्याच आम्हाला वाटतं की परमेश्वराने मला दर्शन द्यावे, परमेश्वराने आम्हाला विजन द्यावे, स्वर्गीय विजन परमेश्वराने द्यावे, देवी अलौकिक गोष्टी परमेश्वराने आम्हाला प्रगट करावे. वाटतात की नाही? किती जणांना वाटतं बरं? आणि दाखवतोही परमेश्वर, देतोही विजन, आहे की नाही? बरेच जण येऊन सांगतात की सिस्टर प्रभूने मला अशा प्रकारे दृष्टांत दिला, परमेश्वराने मला अशा प्रकारे दर्शन दिलं. अनेक जण आहे की प्राणो प्रभूने त्यांना वैयक्तिकरित्या भेट दिलेली आहे, परमेश्वराने त्यांना दर्शन दिलं आहे. दृष्टांताच्या माध्यमातून असेल किंवा स्वप्नातून किंवा इतर माध्यमातूनही प्रभूने त्यांना दर्शन दिलेलं आहे. हालेलुया. परंतु प्राणो आम्ही बघतो की कधी कधी परमेश्वर जो आहे प्राणो तो आमच्यापासून आपलं तोंड लपवतो किंवा तो आम्हाला दर्शन देत नाही किंवा आमचं ऐकत नाही. तर याचं प्राणो हे एक कारण असू शकतं की आमच्यामध्ये आणि आमच्या देवामध्ये एक पापाची आडभिंत आहे. हालेलुया. या भिंतीमुळं आम्ही काही करू शकत नाहीये, आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळू शकत नाही. हालेलुया. सेकंड फ्लोअरला जर आम्हाला काही द्यायचंय तर प्राण आम्हाला वरती जावं लागेल आणि द्यावं लागेल, है की नाही? बरोबर. किंवा त्यांना आम्हाला काही द्यायचं तर त्यांना खाली यावं लागेल आणि मग द्यावं लागेल. ही जी भिंत आहे ती काय करावं लागेल? काढून टाकावे लागेल, बरोबर. त्यावेळेस संवाद होईल, त्यावेळेस आम्हाला जे द्यायचंय प्रभूकडून जे मिळणार आहे त्यावेळेसच आम्हाला मिळेल. ठीक आहे, प्रभू घेऊन थांबलेला आहे, आशीर्वाद तुमच्यासाठी थांबलेला आहे, प्रभू देण्यासाठी तयार आहे, परंतु ती भिंत मध्ये येत आहे. हालेलुया. सो बऱ्याचदा प्राणो हेच कारण आहे की ज्यामुळे आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही किंवा प्राणो आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळत नाही. तर प्राणो मी बघतो की हे एक भिंतीचं काम आहे. परंतु प्राणो या भिंतीलाही पाडण्याचं सामर्थ्य परमेश्वर आम्हाला देतो. कधी? ज्यावेळेस त्याची दैवी सहायता आम्हाला मिळते त्यावेळेस. कितीही दुर्गम अशी पापाची आडभिंत असू द्या प्राणो, जर प्रभूने तुमच्यावर दया केली, तुम्ही पश्चाताप केलाय, प्रभूकडे क्षमा मागितली, तर प्राणो या आडभिंतीला, या तटाला तुम्ही येशूच्या नावामध्ये उधळून दिलेला आहे प्राणो. हालेलुया. आम्ही बघतो की प्राणो जी यरीहोची जी भिंत होती प्राणो ती अतिशय मजबूत, त्या काळात ही अतिशय मजबूत अशी भिंत होती. आणि ज्यावेळेस प्राणो त्याच्याबद्दल मी वाचलं प्राणो, खूप अशी माहिती मिळाली की त्यावेळेसची ती भिंत जी आहे प्राणो ती अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेली होती.
अनेक सांगडे त्या भिंतीच्या खाली प्राणो गाडण्यात आले होते. खूप काही वेगवेगळ्या प्रकारे प्राणो ती भिंत जी परमेश्वराच्या विरोधात म्हणून प्राणो आम्ही बघतो की ती उभी होती. आणि ज्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की यहोशवा आणि इस्रायल लोकांनी प्राणो यरिहो ची भिंत पाडण्यासाठी प्राणो आम्ही बघतो की परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं. आणि ज्या प्रकारे आम्ही वचन बघतो प्राणो यहोशवा याचा 6वा अध्याय वचन 20, यहोशवा 6:20. तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रंगशिंगे वाजत राहिली. रंगशिंगांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला. लगेच लोकांनी आपापल्या समोर व त्या नगरा समोर सरळ जाऊन तेथे हस्तगत केले. आणि प्राणो आम्ही बघतो की ज्यावेळेस यरिहोचा जो पाडाव आहे प्राणो त्या संदर्भात हे वचन आम्हाला पाहायला मिळतं. आणि प्राणो आम्ही बघतो की ही भिंत पाडणं अगोदरच प्राणो प्रभूने एक महत्त्वपूर्ण गोष्ट यहोशवाला दाखवली होती की परमेश्वर तुझ्या सोबत आहे. आणि ज्या प्रकारे प्राणो आम्ही बघतो की यहोशवा याचा 5वा अध्याय वचन 13 मध्ये आम्ही बघतो की यहोशवाने यरिहो जवळ असताना समोर पाहिले तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन पुढे उभा आहे असा त्याच्या नजरेस पडले. यहोशवाने जवळ जाऊन विचारले, तो आमच्या पक्षाचा की आमच्या वैराच्या पक्षाचा? तो म्हणाला, नाही, मी इथे परमेश्वराचा सेनापती ह्या नात्यानं आलो आहे. तेव्हा यहोशवाने त्याला दंडवत घालून म्हटले, स्वामीची आपल्या दासाला काय आज्ञा आहे? परमेश्वराचा सेनापती यहोशवाला म्हणाला, आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहे ती पवित्र आहे. तेव्हा यहोशवाने तसे केले. आम्ही बघतो की प्राणो तो पाडाव होण्याच्या अगोदर परमेश्वराचा दूत, परमेश्वराचा सेनापती त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो प्राणो. आणि प्राणो आम्ही बघतो की त्याच्यामध्ये हातामध्ये एक उपसलेली तलवार आम्हाला पाहायला मिळते. सो प्राणो ह्या त्या गोष्टीचं प्रतीक होतं की युद्ध हे तुमचं नाही तर युद्ध हे परमेश्वराचं आहे. आणि या युद्धामध्ये परमेश्वर तुमच्या सोबत आहे. आमच्या जीवनात प्राणो आज कुठल्याही प्रकारची एक आध्यात्मिक भिंत असेल प्राणो, आम्हाला त्या भिंतीला प्राणो पाडण्यासाठी देवाच्या साहित्याची गरज आहे. आणि परमेश्वराने यहोशवाला अगोदरच दाखवून दिलं की परमेश्वराचा सेनापती तुमच्या सोबत आहे. सो तुम्ही विश्वास करता की आज कुठलं तरी आव्हान, कुठली तरी भिंत, कुठलं तरी अडखळ, कुठलं तरी दुर्गम अशी भिंत आहे प्राणो, ती तुम्हाला पार करून जायची आहे. त्या आव्हानावर मात करून जायचं आहे. आणि ते करण्या अगोदर परमेश्वर ही गोष्ट तुम्हाला स्पष्ट करत आहे की परमेश्वर तुमच्या सोबत आहे. हालेलुया. तुम्ही विश्वास करता की तुमच्या प्रत्येक आव्हानांना मात करण्यासाठी प्रभू तुमच्या सोबत आहे? सो जोरदार टाळ्या प्रभूसाठी वाजवा. सो ज्या प्रकारे प्राणो यहोशवा याचा 6वा अध्यायामध्ये आम्ही बघतो वचन 1 मध्ये की इस्रायल लोकांच्या भीतीमुळे यरिहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या. मजबूत करून त्या काय केल्या होत्या? लावून घेण्यात होत्या. जी वेश तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये बघितलं तर खूप मोठ्या मोठ्या वेश असतात आहे ना. आपल्या इथे पण मोठे मोठे दरवाजे आहे की नाही? बघितले तुम्ही? सांगा बरं एखादं नाव. औरंगाबाद मधले दरवाजे माहिती आहे? सांगा ना, एखादं नाव सांगा. दिल्ली गेट, आणखी रोशन गेट, आणखी कुठलं? पैठण गेट आहे की नाही? आपला जो औरंगाबादमध्ये ना तो दरवाजांमुळे ओळखला जातं की नाही, वेशी. किती मोठ्या बघितले, किती दुर्गम आहेत बघितले ना. सो विचार करा प्राणो, त्यावेळेस पण अशाच प्रकारच्या वेशी असतील है ना. आणि आम्ही बघतो की जे पुरातत्व जे आहे, आर्किटेक्ट जे आहे प्राणो, त्यांनी ती भिंत जी कोसळलेली जागा आहे ती शोधून काढलेली आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर मी नंतर व्हिडिओ दाखवेल, चालेल? ओके. जर ते आता बघितलं तर मग आपला मेसेज राहून जाईल है ना. सो ज्या प्रकारे प्राणो आम्ही बघतो की त्या वेशी ज्या आहे, किंवा ते वेशी म्हणजेच दरवाजे बरं का, वेस, दरवाजे, तट, हे सगळे समानार्थी शब्द आहेत. बरोबर बरोबर का? इस्रायल लोकांच्या भीतीमुळे यरिहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या. कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. परमेश्वर यहोशवाला म्हणाला, पहा, यरिहो, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर
मी तुझ्या हाती दिले आहे. तुम्ही सगळे योद्धे ह्या नगराभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे 6 दिवस करा. 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे. 7व्या दिवशी तुम्ही नगराला 7 प्रदक्षिणा घालाव्या आणि याजकाने रणशिंगे फुंकावी. रणशिंगे फुंकली जात असता त्याचा दीर्घनाद कानी पडतात सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल. हालेलुया. सो हा विजय जो अवलंबून होता तो कशावर होता माहिती? परमेश्वराच्या सूचनेवर. सो ज्याच्या जीवनामध्ये परमेश्वराकडून मिळणाऱ्या सूचनांचं पालन तंतोतंत केल्या जातात त्यांच्यासाठीच तट कोसळले जातात बरं का. परमेश्वराने जे जे सांगितलं यहोशवाने ते केलंय. आणि आणखीन एक महत्वपूर्ण गोष्ट की या युद्धामध्ये प्रियानो आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये याजक यहोशवा सोबत होते. आमच्या सोबत पण प्रियानो याजक असणं खूप गरजेचं आहे बरं का. आम्ही एकटेच आमचा जो तट आहे किंवा आमच्या समोर ज्या दुर्गम भिंती आहे त्या आम्ही एकटेच नाही पाडू शकत, कारण रणशिंग फुंकायसाठी याजक हवेत. हालेलुया. परमेश्वराने त्यांना वेगळं केलं, निवडलेलं आहे. परमेश्वराने याजकांना अभिषिक्त केलेलं आहे. जे काम याजकाचं आहे ते याजकच करू शकतात, बरोबर. यहोशवाचं ते काम होतं का? यहोशवा कोण होता? योद्धा होता. कालेब, यहोशवा हे योद्धे होते है ना. यहोशवा ज्याने सुरुवातीपासून मोशे सोबत मदतनीस म्हणून काम केलं, योद्धा म्हणून काम केलं. आणि नंतर आम्ही बघतो की मोशे नंतरचं जी लीडरशिप आहे किंवा मोशे नंतरचं जे नेतृत्व आहे परमेश्वराने ते यहोशवाला दिलं. सो परमेश्वर आम्हाला बघतो प्राणो की आम्ही छोट्या छोट्या बाबतीमध्ये प्राणो किती आम्ही प्रामाणिक आहोत, किती आम्ही मदत करतो प्राणो. यहोशवाने कदाचित विचारही केला नसेल की मोशे नंतरचा सगळ्यात महत्वपूर्ण नेता जो आहे तो मी होणार आहे की नाही. तो प्रामाणिकपणे सुरुवातीपासून प्राणो त्याने मोशेचा मदतनीस म्हणून काम केलं. म्हणून प्राणो जर तुम्हाला मोठ्या गोष्टी हव्या असेल ना प्राणो, छोट्या छोट्या सेवेपासून तुम्ही सुरुवात करा. आणि एक वेळेस अशी येईल की परमेश्वर एक खूप मोठं नेतृत्व, एक खूप मोठी जबाबदारी, एक खूप मोठी सेवा परमेश्वर तुम्हाला प्रदान करेल. मोठं पद, मोठ्या गोष्टी मिळवायच्या असेल तर प्राणो छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा की नाही. त्यातूनच परमेश्वर प्राणो एक एक पायरीने तुम्हाला उंच उंच आणि उंच करेल. सो या ठिकाणी आम्ही बघतो की हा जो विजय आहे प्रियानो तो पूर्णपणे परमेश्वराच्या ज्या आज्ञा आहे किंवा परमेश्वराच्या ज्या सूचना आहे प्रियानो त्या सूचनेवर अवलंबून होता. आणि ज्या प्रकारे आणखी पुढे आम्ही बघतो वचन 7 आम्ही वाचूया. तो लोकांना म्हणाला, चला नगराला प्रदक्षिणा घाला आणि सशस्त्र पुरुष परमेश्वराच्या कोशापुढे चाला. यहोशवाने लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे 7 याजक परमेश्वरापुढे 7 रणशिंगे फुंकीत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्याच्या मागोमाग निघाला. सशस्त्र लोक रणशिंगे वाजवणाऱ्या याजकापुढे चालत होते आणि रणशिंगे वाजत असताना पिछाडीचे लोक कोशाच्या मागोमाग येत होते. ओके. सो या ठिकाणी आम्ही बघतो की यहोशवाने लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे जसं परमेश्वराने यहोशवाला सांगितलं तसंच यहोशवाने लोकांनाही सांगितलं. सो आम्ही बघतो की बऱ्याच ठिकाणी परमेश्वराचं वचन असं सांगतं की परमेश्वर मोशेला म्हणाला की तू इस्रायल लोकांना सांग. हालेलुया. ज्यावेळेस परमेश्वर एखादी गोष्ट देतो प्राणो तीच गोष्ट प्राणो लोकांपर्यंत सांगितल्या जाते किंवा ती करण्याची आज्ञा दिली जाते. म्हणून आम्ही बऱ्याच ठिकाणी वाचलेलं आहे बायबलमध्ये की परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना सांग. हालेलुया. आणि या ठिकाणी पण प्राणो यहोशवा जो आहे तो यहोशवा लोकांना आज्ञा करत आहे. जे परमेश्वराने सूचना दिलेल्या आहे त्या सूचना तो कोणाला देत आहे? लोकांना देत आहे. यहोशवाने लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे 7 याजक परमेश्वरापुढे 7 रणशिंगे फुंकीत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश. याजक महत्वाचे आहे आणि त्याचबरोबर कोश देखील महत्वाचा आहे. कोश हे देवाच्या वचनाचं प्रतीक आहे. हालेलुया. सो आमच्या विजयामध्ये प्रियानो आम्हाला मार्गदर्शन करणारे देवाचे लोक, देवाचं वचन, देवाच्या सूचना
ह्या गोष्टी जर आमच्या जीवनात असेल तर प्राणो यरीहो सारखे कितीही मोठ्या वेशी, कितीही मोठे तट आमच्या जीवनात असू द्या, परंतु कोश वाहणारे देवाचे लोक, देवाचे सेवक, देवाचे याजक आमच्या सोबत आहे. देवाच्या वचनाचं पालन आमच्या सोबत आहे. यहोशवासारखे इनकरेज करणारी प्रार्थना योद्धे आमच्या सोबत आहे. तर विश्वास करा, हा तट कोसळणार आहे. हालेलुया. या वचनातली प्रत्येक एक गोष्ट महत्वपूर्ण आहे. यहोशवा महत्वपूर्ण आहे, देवाच्या सूचना महत्वपूर्ण आहे, याजक महत्वपूर्ण आहे, परमेश्वराचा कोश महत्वाचा. ह्या सगळ्या गोष्टी जर आमच्याकडे आहे तर कोट आमच्या पुढे उभा राहील का हो? हालेलुया. कितीही त्याचं मजबूत करून त्याला बांधल्या जाऊ द्या. प्राणो, हे कनानमध्ये ज्यावेळेस परमेश्वराच्या लोकांना परमेश्वराने वचन दत्त देशात नेण्याचा प्राणो परमेश्वराने वचन दिलं, आणि प्राणो हे कनानमध्ये जाण्यासाठी एक अडखळण होतं. ही भिंत इस्रायल लोकांसाठी एक अडखळणाच्या स्वरूपात परमेश्वरामध्ये आणि त्याच्या लोकांमध्ये ती प्राणो आम्ही बघतो की एक तटाच्या स्वरूपामध्ये ती उभी होती. सो आज पण आमच्या जीवनामध्ये कदाचित जे आशीर्वाद परमेश्वराने दिलेले आहे त्या आशीर्वादामध्ये आणि आमच्यामध्ये एखादी भिंत उभी आहे. एखाद्या समस्येची भिंत असेल, आजाराची असेल, आर्थिक समस्येची असेल, किंवा कुठलं तरी कारण आहे ज्या मला कनानमध्ये जाऊ देत नाही, त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी ते परमेश्वराने जे देव केलेलं आहे ते मिळण्यापासून ते आम्हाला वंचित ठेवत आहे, आमच्यामध्ये ते फरक करत आहे. जर अशा प्रकारची भिंत एखादी जर तुमच्या जीवनात असेल, कदाचित तुम्ही प्राणो यरीहोच्या बाहेर आज उभे असाल, तुम्हाला कनानमध्ये जायचं आहे, कारण कनान देण्याची आज्ञा प्रभूने प्राणो वचन तो करार तुमच्याशी केलेला आहे. कनान हे स्वर्गाच्या राज्याचं प्रतीक आहे, बरोबर. आजपर्यंत इतका प्रवास आम्ही केलेला आहे, अरण्यातून इकडून तिकडून आम्ही एरिहो पर्यंत आलोय, आहे की नाही, ओढत ताडत समस्येतून. आता आम्ही शेवटच्या टप्प्यात आहोत. आम्हाला त्या कनानमध्ये जायचंय. आम्ही मिस्रातून बाहेर आलोय. मिस्र हे जगाचं प्रतिनिधित्व करते आणि देवाने प्राणो गुलामगिरीतून, पापातून, दास्यातून प्रभूने आम्हाला काढलेलं आहे. देवाच्या लोकांनी आमचं नेतृत्व केलेलं आहे. मोशेसारखे लोक परमेश्वराने आमच्या पुढे ठेवलेले, यहोशवासारखे पराक्रमी योद्धे प्रभूने आमच्या पुढे ठेवलेले आहे, याजक लोक परमेश्वराने आमच्यासाठी ठेवलेले आहे. आणि आता प्राणो फक्त ही भिंत कदाचित आमच्या पुढे उभी असेल. ही भिंत पडली म्हणजेच आम्ही कनानमध्ये जाणार आहोत. जाणार आहोत की नाही? आहात ना तुम्ही यरीहोच्या बाहेर? का अजून मिस्रातच आहात? नाही ना, कोणी नाही ना मिस्रात? नाही ना कोणी? परमेश्वराने मोशेच्या द्वारे बाहेर काढले की नाही? की नाही? तांबड्या समुद्रातून मान्ना देऊन इकडून तिकडून परमेश्वराने जसे पक्षी आपल्या पाखरांना सांभाळते तसं प्रभूने आपल्या गरुडाच्या पंखावरून इस्रायल लोकांना प्रभूने आणले. आता मला कनानमध्ये जायचं, पण यरीहोची भिंत उभी आहे. पाडायची की नाही? कारण देवाने तो कनान आमच्यासाठी ठेवला आहे. प्रभूने आम्हाला प्राणो ती भूमी देण्याचं वचन, तो करार अब्रामाशी केला आहे आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही अब्रामाची संतती आहोत. आम्ही ते कनानचे, ते स्वर्गीय राजाचे वाटेकरी आहोत. पण कुठलं तरी अडखळण आमच्या समोर उभे आहे. कुठली तरी पापाची भिंत आमच्या समोर उभी आहे. जोपर्यंत ती भिंत पडणार नाही तोपर्यंत आम्ही कनानमध्ये जाऊच शकणार नाही. आणि जर ही भिंत पाडायची प्राणो, तर मी सांगितल्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. परमेश्वराच्या सूचना, याजक, कोश, रणशिंग, या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. हालेलुया, हालेलुया. जर विचार करा प्राणो, परमेश्वराने यहोशवाला ज्या आज्ञा दिल्या किंवा ज्या सूचना दिल्या
त्या सूचनेचं जर त्यांनी तंतोतंत पालन केलं नसतं तर यरीहोचे कोट कोसळले असते का? कोसळले असते का? तुम्हाला मी मागच्या वेळेस पण सांगितलं की परमेश्वराचा शब्द तंतोतंत पाळणं किती गरजेचं आहे. शौलाने परमेश्वराच्या आज्ञाचं पालन केलं. ज्यावेळेस परमेश्वराने अमालेकाला मारण्यासाठी परमेश्वराला सांगितलं की तू त्याचा संहार कर, पूर्ण संहार कर म्हटलं होतं. संहार केला, ऐकलं परमेश्वराचं. पण गुरंढोरं ठेवली का नाही? ठेवली का नाही? है की नाही? आणि त्याच्यातच कोण सुटला माहिती? हमान. है की नाही? हमान कोण होता? अमालेकी होता. बरोबर. जर त्यावेळेस शौलाने पूर्ण नायनाट केला असता तर हमान एस्तरच्या काळामध्ये आला असता का हो यहुदी लोकांना मारण्यासाठी? आला असता? किती मोठं कट कारस्थान त्याने केलं. पण परमेश्वराने एस्तरच्या प्रार्थनेच्या द्वारे, मर्दखयाच्या प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वराने यहुदी लोकांचा बचाव केला. सो कुठेतरी आम्ही चुकतो ब्राह्मण. एखादी गोष्ट सोडतो, जाऊ दे ना, इतकं केलं आता थोडंसं सोडलं तर काय होतंय? केले ना, इतकं पालन केलंय, एखादं वचन किंवा एखादी गोष्ट मिस केली तर काय होतंय? पुढे हमान उभा राहतो बरं का, लक्षात घ्या. जबाबदारी तुमची. जर तुम्हाला वाटत असेल की हमान पुढे येऊ नये, तर जर परमेश्वर सांगतोय ना अमालेकाचा संहार पूर्णपणे करा, तर पूर्णपणेच करा. नाही तर आमचं पद पण जाईल आणि हमान पुढे येईल बरं का. आम्हाला गमवायचं का आमचं पद जे परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे? आमचा वारसा आम्हाला गमवायचा आहे का? नाही ना. मग परमेश्वराच्या वचनाचं पालन करायचंय का? कसं करायचंय? पूर्णपणे, तंतोतंत. परमेश्वराने सांगितलं समूळ नाश कर, तर समूळच करायचा. गुरंढोरं वगैरे ठेवायची काही गरज. कधी कधी वाटतं की नाही हे देवाच्या कामालाच येईल, हे होम बलीसाठी काम येईल, दोष बलीसाठी काम येईल. कधी कधी लोक सांगतात अरे हे इतके चांगलं आहे, हे राहू दे ना, हे की नाही, हे तुला पुढं काम येईल. कदाचित अशाच जे इस्रायलचे वडील लोक असेल, कदाचित त्यांनी शौलाला सांगितलं असेल की हे गुरंढोरं आपल्याला परमेश्वराला अर्पण करण्यासाठी काम येतील. हे की नाही? कधी कधी असं होतं ना, हे की नाही, धार्मिक वावी घेऊनच लोक आम्हाला सांगतात की असं असं कर. आणि आम्हाला पण वाटतं अरे हो ही मोठी व्यक्ती आहे, खरंच हे परमेश्वराच्या कामासाठी येईल. पण नाही ब्रह्म, जर परमेश्वराने सांगितलं ना, नाही तर नाहीच. आहे की नाही? परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितलं होतं यहोशवाच्या काळामध्ये की तुम्ही समर्पित वस्तूला हात लावायचा नाही, पण आखानाने लावला. त्याच्यामुळे इस्रायल लोकांवर संकट पण आलं आणि आखान मार. एक शिनारी झगा, एक सोन्याची वीट, चांदी वगैरे वगैरे, है ना. जर परमेश्वर नाही म्हणतो ना, बऱ्याच ठिकाणी आम्ही वचनामध्ये ऐकलं की ज्यावेळेस लूट आहे ती लूट घेण्यासाठी परमेश्वराने सांगितलं. बरोबर. बराखा, बरोबर, त्या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की ती लूट घेण्यात आली. बरोबर का? अहो सांगा ना, बरोबर का? यहोशवाच्या काळामध्ये खूप मोठी लूट झाली होती. कधी कधी परमेश्वर जर घेण्यासाठी सांगतो ना, तर मग ते घ्यायला पाहिजे. बरोबर का? जर परमेश्वर नाही सांगतो तर नाही. पण कधी कधी काय होतं, थोडंसं करतोय, थोडंसं बाकी ठेवतोय. है की नाही? कधी कधी आम्हाला वाटतं की नाही आम्ही ऐकलं तर आहे ना, परमेश्वराचं ऐकतो तर आहे ना. है की नाही? शौलालाही वाटलं असेल की मारलंय मी, आम्हाला लोकांना मारलंय, संहार केलाय. पण ज्यावेळेस शमूएल येतो त्यावेळेस म्हणतो गुराचं हंबरणं माझ्या कानावर पडत आहे, पुराव्यासहित. परमेश्वराकडे सगळे पुरावे आहे बरं का. ज्यावेळेस परमेश्वर एखादा दोष किंवा एखादी गोष्ट आमच्या समोर आणतो ना, पुराव्यासहित आणतो. त्याला न्यायाधीश परमेश्वर, न्यायी परमेश्वर. ज्यावेळेस प्रियांनो मी बघतो की सदोम गमोराचं जे पाप होतं ते पाप पाहण्यासाठी प्रभू आला, उतरला असं म्हटलेलं आहे. प्रत्यक्षात प्रभूने पाहिलं आणि नंतर संहार केला. परमेश्वराचा न्याय असाच आहे.
म्हणून आम्ही देवाच्या बाबतीमध्ये खूप सावध असणे गरजेचं आहे. कोणाच्या सांगण्यावरून वगैरे परमेश्वर न्याय करत नाही. परमेश्वर स्वतः पाहतो. त्याच्या पापण्या ज्या आहेत ना त्या आम्हाला आजमावतात बरं का. आमचं उठणं बसणं, आमची प्रत्येक गोष्ट परमेश्वर बारकाईने पाहतो, बारकाईने. असं तसं नाही, फक्त नजर नाही फिरवत बरं का, एकदम बारकाईने. म्हणून जपून राहा बरं का. प्रभूचं पाहणं खूप बारकाईने. कुठे जातो, काय करतोय है ना. आमचे पाय कुठे जातात, आमचा हात काय करतात, आमचे डोळे काय पाहतात, आमचं मुख काय बोलते, कुठले शब्द आम्ही काढतोय, कसं वागतोय. परमेश्वर सर्व काही बारकाईने पाहतोय. सो आम्ही बघतो की प्रियानो, ज्या प्रकारे यहोशवाच्या वेळेस प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराने ज्या सूचना त्यांना दिल्या प्रियानो, त्या सूचनेनुसार त्यांनी केलं. आणि वचन प्रियानो 9 पासून आम्ही बघतो की सशस्त्र लोक रणशिंगे वाजवणारे याजका पुढे चालत होते आणि रणशिंगे वाजत असताना पिछाडीचे लोक कोशाच्या मागोमाग येत होते. मग यहोशवाने लोकांना अशी आज्ञा केली की मी तुम्हाला सांगेपर्यंत जयघोष करू नका, त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडावाटे चकार शब्द काढू नका. आज्ञा होताच जयघोष करा. सो आम्ही बघतो की प्रत्येक गोष्टीला समय असतो. बोलण्याचा समय असतो, शांत राहण्याचाही समय असतो आणि समयानुसार आम्हाला वागता आलं पाहिजे. जर त्यांनी अगोदरच आवाज केला असता तर यरीहोच्या लोकांना कळालं असतं की इस्रायल लोक आले, आहे की नाही. म्हणून प्रियानो, जर परमेश्वर सांगतोय ना, परमेश्वराला आपल्यापेक्षा खूप ज्ञान आहे. मग कधी कधी आम्ही परमेश्वरासमोर प्रियानो स्वतःला खूप शहाणे समजतो. कधी कधी आम्ही आमच्या बुद्धीने वागण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो अल्फा व ओमेगा आहे. तो अगोदरच शेवट कळविणारा परमेश्वर आहे. म्हणून जर परमेश्वर प्रत्येक गोष्ट आम्हाला सांगतो, शिकवतो प्रियानो, व्यवहारिक ज्ञान जर परमेश्वर आम्हाला देतो तर प्रियानो ते आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. आणि पुढे वचनामध्ये लिहिलं, ह्या प्रकारे परमेश्वराच्या कोशाची नगराभोवती एक वेळा प्रदक्षिणा झाली. त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथे रात्री मुक्काम केला. यहोशवा मोठा पहाटेस उठला आणि याजकाने परमेश्वराचा कोश उचलून घेतला. 7 याजक रणशिंगी घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एकसारखी फुंकीत निघाले आणि सशस्त्र लोक त्यांच्या पुढे चालले. रणशिंगी फुंकली जात असता पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कोशामागे चालत होते. ते दुसऱ्या दिवशी नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले. असे त्यांनी 6 दिवस केले. सो प्रियानो, मी बघतो की बराचसा वेळ त्यांना लागला, पण ते थांबले का. ते असे म्हटले की आता 5 प्रदक्षिणा मारल्या, आता बस झाल्या, मारल्या आम्ही, है ना. परमेश्वराने सांगितलं, आम्ही मारल्या, है की नाही. कधी कधी असं होतंय ना, बऱ्याच गोष्टीचं पालन करतोय पण काही गोष्टी करण्याचा आम्हाला कंटाळा येतो, है की नाही. आम्ही सोडून देतोय. पण परमेश्वराने जर तितकं सांगितलं तर तितकं करणं गरजेचंच आहे. नो कॉम्प्रोमाइज. परमेश्वर तिथं कुठलीच गोष्ट प्रभू स्वीकारत नाही. परमेश्वराने सांगितलं ना, कारण प्रत्येक गोष्टीला महत्व आहे. आम्ही बघतो की 7 ही जी संख्या आहे प्रियानो, या संख्येबद्दल बऱ्याचदा आम्ही ऐकलं, ती परिपूर्णतेचं काय आहे, प्रतीक आहे. आणि आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन 15 मध्ये की 7व्या दिवशी अगदी पहाटेस उठून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. 7व्या वेळी याजक रणशिंगे फुकीत असता यहोशवा लोकांना म्हणाला, जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे. हालेलुया. आणि पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे, हे नगर व ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वराला समर्पित करावे. मात्र राहाब वेश्येला आणि जे कोणी तिच्या बरोबर तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठविलेल्या जासुदांना तिने लपवून ठेवले होते. तुम्ही मात्र समर्पित वस्तूपासून सर्वथा दूरच राहा. त्या समर्पित वस्तू झाल्यावर त्यातली एखादी वस्तू तुम्ही घ्याल तर इस्रायलाच्या छावणीवर शाप आणून तिला संकटात घालाल, कारण त्या ठिकाणच्या ज्या वस्तू होत्या प्राणो त्या शापित होत्या. आम्हाला माहित नाही की कुठली वस्तू सोबत काय कुठल्या गोष्टी दडलेल्या आहे किंवा कुठली गोष्टी शापित आहे, परंतु कधी कधी प्राणो त्या गोष्टीचा लोभ होतो आणि त्या गोष्टी आमच्यासाठी शापकारक ठरतात. म्हणून जर परमेश्वर एखाद्या गोष्टीपासून दूर राहण्यासाठी आम्हाला सांगतोय, परमेश्वर सांगतो की हात लावू नका, तर लावायचाच नाही. कारण आम्हाला माहित नाही कुठली वस्तू कुठल्या कारणासाठी, अन्य कुठल्या कारणासाठी, एखादा शाप किंवा एखाद्या गोष्टीशी जोडली गेलेली असेल,
कुठल्या तरी कारणासाठी उपयोगात आलेली आहे आम्हाला माहित नाही, आमच्या प्रभूला माहित आहे. म्हणून प्रभू आम्हाला कधी कधी प्राणो अनेक गोष्टीपासून काय करतो, दूर ठेवतो. हालेलुया. बऱ्याच ठिकाणी प्रभूने इस्रायल लोकांना लूट घेऊ दिली की नाही, घेऊ दिली की नाही. पण या ठिकाणी प्रभू घेऊ देत आहे का? बरोबर का? सांगा ना. जर मग परमेश्वर जर आम्हाला सांगतो की एखादी गोष्ट नाही करायची तर नाही करायची, आणि जर आम्ही करतोय ही आमच्या उपयोगात येईल. जसं आखानाने केलं है ना. आखानाला वाटलं बरं झालं मला सोना जगा शिनारी जगा, हे की नाही. कोणी नाही घेतलं पण मी घेतोय. गेहजीने पण घेतलं बरं का, लोभ सुटून. काय झालं, परमेश्वराने नामानाकडून वस्तू घेऊ दिल्या का अलिशाला, पण गेहजीने घेतल्या. या ठिकाणी परमेश्वर इस्रायलाला घेऊ देत नाही, पण आखानाने काय झालं सांगा ना, मरण पावलं. बरोबर का? गेहजी सोबत काय घडलं, नामानाची कोड त्याच्या घराण्याला निरंतर चिल्लात. अलिशा बोलला की नामानाचे कोड निरंतर तुझ्या घराण्याला, फक्त शब्द बोलला. तो देवाच्या सेवकाच्या मुखातून ज्या गोष्टी निघतात ना प्राण, मग त्या निगेटिव्ह असू द्या किंवा पॉझिटिव्ह असू द्या, काम करतात. कारण देवाने त्याच्या सेवकाच्या मुखामध्ये सामर्थ्य ठेवले. परमेश्वर एखादी गोष्टीपासून जर दूर ठेवतो तर प्रियानो आम्ही दूर राहणं गरजेचं आहे. जर परमेश्वर एखादी गोष्ट घेण्यासाठी सांगतो तर ती घेतली पण गरजेची आहे, हे की नाही. अलिशाला सांगितलं घेऊ नको, इतकं मोठं तो घेऊन आला इतक्या दूर देशाहून. काय आणलं होतं, थैला आणलं होतं ना, बरंच चांदी वगैरे. आणखी काय आणलं होतं, पोशाख पण आणले होते ना. मी पोशाखाबद्दल बोलले तुम्हाला, की नाही. त्यावेळेस पोशाखांना खूप महत्त्व दिलं जायचं, आहे की नाही. सो पोशाख तो घेऊन आला होता. बऱ्याचशा भेटी तो अलिशा संदेशासाठी घेऊन आला. पण परमेश्वराने अलिशाला सांगितलं की तू त्याच्याकडून काही एक घ्यायचं नाही, आहे की नाही. अलिशाने घेतलं का? परमेश्वर प्रतिबंध पण करतो आणि परमेश्वर प्रियानो मागण्यासाठी पण सांगतो. एलियाला सांगितलं की त्या विधवा स्त्रीकडे जा आणि तिला एक भाकरीचा तुकडा माग. एकीकडे परमेश्वर सोनं चांदी घेण्यासाठी प्रतिबंध करतो आणि एकीकडे परमेश्वर एक तुकडा भाकर, एक छोटीशी भाकर मागण्यासाठी प्रियानो त्याच्या संदेशाला पाठवतो. का माहिती का? कारण त्या स्त्रीला आशीर्वाद द्यायचा, त्या स्त्रीला गरज होती पिठाची, त्या स्त्रीला गरज होती तेलाची, आणि परमेश्वराला त्यालाच आशीर्वादित करायचं होतं. तिचं जे थोडकं होतं परमेश्वराला ते वाढवायचं होतं. म्हणून ज्यावेळेस परमेश्वर जर एखाद्या गोष्टीची मागणी आम्हाला करतो प्रियानो, जर परमेश्वर बोलतो तर तुम्ही निश्चित परमेश्वरासाठी द्या, कारण हे सर्व देवाकडून असतं प्रियानो. कारण देवाला आमच्याकडे जे आहे ते वाढवायचे, मल्टिपल करायचं. परमेश्वर प्रत्येकाकडूनच घेत नाही प्रियानो. इतका श्रीमंत तो नामान, परमेश्वराकडे अलिशाला काहीच घेऊ दिलं नाही. आणि एक अग्नीचा संदेश एलिया याला सारफत नगरातल्या विधवेकडे जाऊन भाकर मागण्यासाठी सांगितलं. सो ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वर करतो बरं का. जर परमेश्वर तुम्हाला कुठली गोष्ट मागत आहे तर प्राणू परमेश्वराला तुमच्या तेलाला आशीर्वादित करायचं. तेल जे अभिषेकाचं प्रतीक आहे, एक आत्मिकरित्या त्या अभिषेकाचं प्रतीक आहे. प्रभूला तुम्हाला वाढवायचं आहे त्याच्या तेलामध्ये, त्याच्या अभिषेकामध्ये. भाकर ही वचनाचं प्रतीक आहे प्राण. हालेलुया. सो प्रभूला तुम्हाला वाढवायचं आहे आध्यात्मिकरित्या. सो जर परमेश्वर एखादी गोष्ट तुम्हाला मागतोय तर तुम्ही निश्चित द्या प्राण. जर देवाने त्या गोष्टी मागण्यासाठी प्राणो प्रभूने फक्त सारफत नगरातल्या विधवेकडेच पाठवलं. त्या ठिकाणी अनेक विधवा होत्या, पण देवाने त्या सारफत नगरातल्या विधवेचीच निवड केली. जर परमेश्वराने तुमची निवड केलेली आहे तर निश्चित परमेश्वराचे आशीर्वाद त्या मागे आहे.
सो ज्या प्रकारे आम्ही बघतो की प्राणो ही जी भिंत आहे, एरिहोची जी भिंत आहे, ज्यावेळेस प्राणो त्या रणशिंगांचा जयघोष होता, वचन ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं वचन 19 आणि 20 मध्ये, पण सर्व सोने रुपये आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र होत ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत. तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजत राहिली. रणशिंगाचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला. हालेलुया. सो ज्यावेळेस आम्ही देखील प्राणो परमेश्वराचा जयघोष करतो, परमेश्वराचा महिमा करतो प्राणो, आमच्या जीवनात कुठलेही आध्यात्मिक तट असतील प्राणो, ते तट कोसळले जातात प्राणो. हालेलुया. सो प्राणो, माझा विश्वास आहे की तुमच्या जीवनात ही कुठल्याही प्रकारचे तट असतील, कुठल्याही प्रकारच्या भिंती तुमच्या आशीर्वादामध्ये आड येत आहे. जर प्राणो तुम्ही परमेश्वराचा जयघोष कराल, परमेश्वराचा गौरव कराल, स्तुती कराल, महिमा कराल प्राणो, ते जे तट आहे प्राणो ते तुम्ही कोसळताना पाहाल. हालेलुया. सो आम्ही बघतो की प्राणो त्यावेळेस जे तट आहे ना ते पाडण्यासाठी यंत्र वापरले जायचे. आणि याचं एक उदाहरण मला बायबलमध्ये पाहायला मिळतं. यहेजकेलाचं 5 वचन 13, यहेजकेल 5:13, यहेजकेल 4 आणि 2, यहेजकेल 4 अध्याय 1 आणि 2. हे मानवपुत्रा, एक वीट घेऊन आपल्या समोर मांड, तिच्यावर यरूशलेम नगरीचे चित्र काढ. तिला वेढा पडला आहे, तिच्या समोर बुरुज रचून मोर्चे बांधले आहेत, तिच्या पुढे तळ पडला आहे. टक्कर देऊन भिंत पाडण्याची यंत्रे तिच्या भोवती लागली आहेत, असे चित्र काढ. ओके. सो या ठिकाणी प्राणो ज्यावेळेस यरूशलेमेच्या वेढ्याचं चित्र जे आहे ते परमेश्वराने यहेजकेलला काढण्यासाठी सांगितलं होतं. आणि या वचनामध्ये आम्ही बघतो की हे मानवपुत्रा, एक वीट घेऊन आपल्या समोर मांड, तिच्यावर यरूशलेम नगरीचे चित्र काढ. तिला वेढा पडला आहे, तिच्या समोर बुरुज रचून मोर्चे बांधले आहे, तिच्या पुढे तळ पडला आहे, टक्कर देऊन भिंत पाडण्याची यंत्रे. सो या ठिकाणी आम्ही बघतो की जे तट असायचे ते पाडण्यासाठी काय करायचे, यंत्र, मशिनरी वापरायचे. ठीक आहे ना. आता कुठले वापरतात सांगा. आता भिंत पाडण्यासाठी काय वापरतात, बरोबर? हे आधुनिक मॉडेल झाले, पण पूर्वी पण असे असायचे बरं का. आता ते कसे होते मला नाही माहिती, पण यंत्र असायचे की ज्याच्याद्वारे काय केलं जायच्या, भिंती पाडल्या जायच्या. यहोशवाच्या काळात असे यंत्र लावले का हो त्यांनी? लावले का? लावले का? मग कोणी पाडले ते? कोणाच्या साह्याने पाडलं? जर परमेश्वराची सहायता आम्हाला आहे ना प्राणो, आम्हाला कुठल्याही यंत्राची गरज नाही. आम्हाला फक्त आमच्या परमेश्वराची सहायता पुरेशी आहे, आमच्या परमेश्वराची मदत पुरेशी आहे प्राणो. आम्हाला बाकी कशावरही एखादं यंत्र असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल कशावरही विश्वास ठेवण्याची गरज नाही, कारण परमेश्वराने त्याची दैवी मदत आम्हाला दिली आहे तट पाडण्यासाठी. आम्हाला यंत्रांची गरज आहे का? कारण देवाची मदत, देवाची सहायता आहे आमच्या जीवनातील आध्यात्मिक तट पाडण्यासाठी. आणखी एक शेवटचं उदाहरण आम्ही बघूया. 2 शमूएलाचा 5 अध्याय वचन 6, 2 शमूएल 5:6. राजाने आपले लोक बरोबर घेऊन यरूशलेम येथे त्या देशचे रहिवासी यबुसी यांच्यावर स्वारी केली. ते म्हणाले, तुला येथे येणे साधवायचे नाही, तेथले आंधळे पांगळे तुला हाकून लावतील. त्यांचा भावार्थ असा होता की दाविदाला येथे येणे साधवायचे नाही. तरी दाविदाने सियोनगड घेतला, हेच ते दावीदपूर. त्या दिवशी दावीद म्हणाला, जो कोणी यबुस्यात मारील त्या नळाजवळून जाऊन दाविदाच्या जीवाचा द्वेष करणाऱ्या त्या लंगड्या व आंधळ्या लोकांना संहार करावा. यावर अशी म्हण पडली आहे की येथे आंधळे व लंगडे आहेत, घरात कोणाचा प्रवेश व्हायचा नाही. दावीद त्या गडावर राहू लागला, त्यास दावीदपूर हे नाव पडले. दाविदाने मिल्लो बुरुजापासून आपल्या बाजूस सभोवार तटबंदी केली. दाविदाचा उत्तरोत्तर उत्कर्ष होत गेला, कारण सेनाधीश देव
परमेश्वर त्याच्याबरोबर असे. हालेलुया. सो या ठिकाणी प्राणो आम्ही बघतो की एक गड आहे जो गड प्राणो दावीद सर करतो आणि या वचनाचं जे टायटल आहे की दावीद सियोन घेतो. राजाने आपले लोक बरोबर घेऊन यरूशलेम येथे त्या देशचे रहिवासी यबुसी यांच्यावर स्वारी केली. सो आम्ही बघतो की यरूशलेम या ठिकाणी यबुसी लोक राहायचे कनान देश घेतल्यानंतरही. आणि आम्ही बघतो की यबुसी ही कोणती जाती आहे, मी याच्याबद्दल बोललेले आहे. यबुसी, गिरगाशी, हिव्वी, सांगा ह्या कोणत्या प्रजाती आहेत? कनानी आम्ही बघितले ना, आहे की नाही? हिव्वी, गिरगाशी, अमोरी, हित्ती, यबुसी, अर्नाव यबुसी, ज्याने दाविदाला मंदिर बांधण्यासाठी आपलं खळं दिलं. अहो विसरले का? मला वाटतं सुट्ट्यांमध्ये विसरले तुम्ही. वचन आम्हाला पाहायला मिळतं उत्पत्ती 15 आणि 20 याच्यामध्ये त्या जातींबद्दल लिहिलेलं आहे. ही कनानी जात आहे. उत्पत्ती 15:20 लवकर. हित्ती, परिजी, रफाईम, अमोरी, कनानी, गिरगाशी व यबुसी या लोकांचा प्रदेश मी तुला देतो. सो परमेश्वराने अब्राहमाशी करार केला होता की हे जे कनानी आहेत, या कनानी लोकांचा जो देश आहे तो मी तुला आणि तुझ्या वंशाला देतो. हा करार परमेश्वराने कोणाशी केला होता? कोणाशी? आमच्याशी केलेला आहे. आम्ही अब्राहमाचे आहोत. सर्वजण अब्राहमाचे आहात ना? मग कनान तुमच्यासाठी आहे. स्वर्गीय राज्य तुमच्यासाठी आहे. So, या ठिकाणी आम्ही बघतो की प्रियानो, ज्यावेळेस कनान घेतल्यानंतरही यरूशलेम जे आहे प्रियानो, ती यबुसी लोकांच्या आधिपत्याखाली होती. यबुसी जे कनानी आहे ते, बरोबर. काही लोकांना हकलून दिलं, पण यबुसी जे लोक आहे, यबुसी बद्दलचा खूप मोठा इतिहास आहे. मला वाटतं याच्याबद्दल बरेचसे मी बोललेले आहे. यबुसी लोकांबद्दल बोललेले का नाही? सांगा बरं, काय 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 बोलले होते? एखादं छोटंसं सांगा बरं, सांगा ना. खड्याबद्दलच माहिती होते, बाकी नाही माहिती. सांगा. यबूस बऱ्याच, मला वाटतं जवळजवळ या यबूसच्या लोकांबद्दल बऱ्याच जवळजवळ सगळंच सांगितलं मी. मला वाटतं जे 7 दिवसाचे उपवास प्रार्थना असतात ना, त्यामध्ये जो आपण अभ्यास विषय घेतला ना प्राणू, त्यामध्ये मी याबद्दल सांगितलेलं आहे. ठीक आहे, जाऊ द्या. जे यरूशलेम होतं ना, त्या ठिकाणी यबुसी लोकांचं वर्चस्व होतं, बरोबर. कनान देश हस्तगत केल्यानंतरही यरूशलेम कोणाच्या ताब्यात होती? यबुसी लोक. हे आहे कनानी, बरोबर. आणि आम्ही बघतो की राजाने आपले लोक बरोबर घेऊन यरूशलेमेस येथे त्या देशचे रहिवासी यबुसी यांच्यावर स्वारी केली, ते जिंकून घेण्यासाठी. कारण अजूनही यरूशलेमेवर यबुसी लोकांचं वर्चस्व होतं. आणि ज्यावेळेस प्राणो वर्चस्व करण्यासाठी ती इतकं मजबूत होतं किंवा त्या ठिकाणचे लोक इतके प्राणो बल्लाड पराक्रमी होते की अजूनही त्याला कोणी जिंकू शकलं नव्हतं. कनानमध्ये इस्रायल लोक आल्यानंतरही दाविदापर्यंत यबुसी लोकांच्या आधिपत्यात आहे. म्हणजे यावरून तुम्ही समजू शकता की त्या ठिकाणचे लोक कसे असते, बरोबर. बरोबर का? समजतंय ना? यबुसी कोण आहेत? कनानी आहे. आणि ही कनानी लोकांचं आधिपत्य कुठं आहे? यरूशलेम. हालेलुया. एखाद्या वेळेस तुम्हाला मी मॅप दाखवेल आणि त्या मॅपवर आपण याच्याबद्दल शिकूया. ओके. आणि पुढील वचनामध्ये लिहिले की ते म्हणाले, तुला येथे येणे साधावायचे नाही, म्हणजे तू या ठिकाणी येऊच शकत नाही. आतापर्यंत आमच्यावर कोणी वर्चस्व करू शकले नाही. यरूशलेम अजूनही आमच्या आधिपत्याखाली आहे आणि तू ह्या गडाला किंवा या ठिकाणाला तू सर करूच शकत नाही. राजा विश्वासाने गेलेला आहे, परंतु प्राणू हे लोक जे आहे प्राणू ते काय करत आहे? त्याचे जे प्राणू आत्मविश्वास आहे किंवा त्याचा जो विश्वास आहे त्याला काय करत आहे? कमकुवत करत आहे.
एखादी गोष्ट आम्ही परमेश्वराच्या साह्याने करण्याचा प्रयत्न करतो, सुरुवात पण करतो, परंतु प्रियानो त्या ठिकाणचे लोक किंवा प्रियानो अनेक लोक असे असतात की जे आम्हाला कमकुवत करतात की तुम्हाला हे होऊच शकत नाही. यापूर्वी कोणी केलं नाही ते तुम्हाला होणार का? या ठिकाणी कोणी आलं नाही, वर्चस्व करू शकलं नाही, स्वारी करू शकलं नाही, तुम्हाला हे जमणार का? होतं का असं? होतं ना. तुम्ही हे करूच शकत नाही, हे तुम्हाला जमूच शकत नाही, हे तुम्हाला साध्य होऊच शकत नाही. पण जर परमेश्वर आमच्या सोबत आहे ना, सर्व काही आमच्यासाठी साध्य आहे. कारण हे आम्ही जे करू प्रियानो ते फक्त परमेश्वराच्या मदतीने. खरंच आमच्याच्याने काहीच साध्य होऊ शकत नाही, आम्ही काहीच करू शकत नाही, कुठलेही तट आम्ही उधळू शकत नाही. परंतु जर परमेश्वराची डिवाइन हेल्प आमच्या सोबत आहे, परमेश्वराची देवी सहाय्यता आमच्या सोबत आहे, तर आम्ही प्रत्येक गोष्ट करण्यासाठी समर्थ आहोत. मग ते कितीही दुर्गम असू द्या. सो कधी कधी प्रियानो तुम्ही परमेश्वराच्या सहाय्याने एखादी गोष्ट करण्यासाठी जाल, परंतु प्रियानो सुरुवातीला अशा गोष्टी तुमच्या जीवनात येणार, अशी विटंबना तुमच्या जीवनात येईल, असे निराशा करणाऱ्या गोष्टी तुमच्या जीवनात येतील. परंतु आम्हाला थांबायचं नाही, कारण देवाची देवी सहाय्यता आमच्या सोबत आहे. तो गड परमेश्वराने आम्हाला देण्याचं ठरवलेलं आहे. फक्त आम्हाला तिथपर्यंत जायचं आहे आणि त्याच्यावर मात करायचं आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही जाण्याचा प्रयत्न करू, असे अनेक यबुसी सारखे लोक येतील जे आम्हाला सांगतील की हे तुला साध्य होऊच शकत नाही, हे जमूच शकत नाही, यापूर्वी कोणी केलं नाही, हे तुला जमणार का? आम्ही बघतो की प्रियानो या ठिकाणी ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं की राजाने आपले लोक बरोबर घेऊन यरुशलेम येथे त्या देशचे रहिवासी यबुसी यांच्यावर स्वारी केली. ते म्हणाले तुला येथे येणे साधावायचेच नाही, तो आम्हाला सर करू शकत नाही. ह्या ज्या भिंती आहे ह्या भिंतीला ओलांडून तो आमच्याकडे येऊ शकत नाही, कारण ह्या भिंती अतिशय मजबूत आहेत. आणि पुढे वचनामध्ये लिहिले की इथले आंधळे पांगळे, काय म्हणताय ते, इथले जे कमकुवत लोक आहे, इथले आंधळे पांगळे तुला हाकून लावतील. विटंबना करत आहेत दावीद राजाची, परमेश्वराच्या अभिषेकाची विटंबना करत आहे. परमेश्वर सोडेल का? मिखलने विटंबना केली, मिखलला परमेश्वराने सोडलं नाही. या यबुसी लोकांना परमेश्वर सोडेल का? प्रियानो तुमच्या हे जीवनात ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या साहित्याने एखादी गोष्ट पाहाल ना प्रियानो, सुरुवात कराल, कारण तुम्हाला अडखळणारे, तुम्हाला निराश करणारे असे लोक तुमच्याही जीवनात येतील, जे तुम्हाला सांगतील की नाही हे प्रभूच्या साहाय्याने नाही होऊ शकत, हे फक्त प्रार्थनेने नाही होऊ शकत. ह्या गोष्टी तर किती अवघड आहे की नाही. इथले लोक कसे आहे, इथल्या भिंती, इथले तट कसे आहे, आतापर्यंत कोणी स्वारी करू शकलं नाही, कोणी जिंकू शकलं नाही, इतर मोठे मोठे लोक करू शकले नाही, पैशावाले लोक करू शकले नाही, हे तुमच्याकडून होईल का? अशा अनेक गोष्टी तुमच्याही जीवनात येतील, तुमच्याही जीवनात असे प्रसंग घडतील. परंतु जसा दावीद ठाम राहिला तसे जर तुम्ही ठाम राहाल तर तुम्ही सियोन गड जिंकणार आहात, तुम्ही सियोन घेणार आहात. पण जर तुम्ही ह्या लोकांच्या विटंबनेला ऐकून, ह्या लोकांच्या निराशाजनक शब्दांना ऐकून जर तुम्ही माघारी फिरला ना प्रियानो, तर हे सियोन आम्ही घेऊच शकत नाही. आम्हाला घ्यायचं आहे की नाही? म्हणून कितीही विटंबना करणारे लोक आमच्या जीवनात येऊ द्या, आम्हाला आमच्या पावलांना कमकुवत करणारे लोक आमच्या जीवनात येऊ द्या. जर दावीद राजाच्या जीवनात आले तर आमच्याही जीवनात येतील, परंतु आमचा विश्वास आमच्या देवावर ठेवायचा आहे. मी हे करू शकत नाही, परंतु ह्या सर्व गोष्टी मी देवाच्या साहित्याने करू शकतो. माझ्यात ही क्षमता नाही, परंतु ज्याने मला अभिषेक केला आहे, ज्याने मला निवडलेला आहे, तो देव हे करण्यासाठी समर्थ आहे. तो मला सामर्थ्य देईल प्रत्येक तट उधळण्यासाठी, प्रत्येक भिंत पाडण्यासाठी तो मला सामर्थ्य देईल. जर तुम्ही देवावर अवलंबून आहात, जर परमेश्वराची देवी सहायता तुमच्या सोबत आहे, तर कुठलीही भिंत तुमच्या पुढे उभी राहणार नाही. मग ती यरीहोची असू द्या किंवा ह्या यबुसी लोकांची असू द्या, कुठलाही तट तुमच्या समोर उभा राहूच शकत नाही. त्या तटाला सर करण्याचं सामर्थ्य परमेश्वर तुम्हाला देईल.
हालेलुया. सो प्राणो, या ठिकाणी मी बघतो की हे यबुसी लोक दाविदाला प्राणो कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे की इथले आंधळे पांगळे तुला हाकून लावतील. है की नाही? म्हणजे ते दाविदाला किती कमकुवत समजत आहे. आमच्या ठिकाणी ज्यांना दिसत नाही, आमच्या यबुसी लोकांमधले जे लोक ज्यांना दिसत नाही किंवा चालता येत नाही, ते लोक सुद्धा तुला काय करतील? हालेलुया. अगोदर तू ह्या लोकांशी लढ, हे लोकच तुला येऊ देणार नाही, बाकीचे बल्लाडे पुरुष तर नंतर. असंच होतं ना त्यांच्या बोलण्याचा अर्थ? असाच होता का वेगळा होता? नाही ना. हेच सांगू इच्छित होते ना की अगोदर तू ह्या कमकुत लोकांशी तर लढ, की नंतर जे पराक्रमी योद्धे, नंतर जे फौज आहे, नंतर त्यांच्याशी लढ. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की हे कमकुवत लोकच तुला पराजित करतील. हे आंधळे पांगळे जे लोक आहे, व्यंग असणारे लोक आहे, हेच तुला पराजित करतील, हेच लोक तुला हकलून देतील. तू काय या तटाला पाडू शकशील? प्राणो, कधी कधी आम्हालाही प्राणो अशा प्रकारे प्राणो आमची विटंबना होईल, आम्हालाही प्राणो अशा प्रकारे निराश केलं जाईल, परंतु आम्हाला निराश व्हायचं नाही. आणि पुढे वचनामध्ये लिहिले की इथले आंधळे पांगळे तुला हाकून लावतील. त्यांचा भावार्थ असा होता की दाविदाला येथे येणे साधावायचे नाही. दावीद या ठिकाणामध्ये येऊच शकत नाही. तो तट जो आहे तो पार करून येऊ शकत नाही. आणि नंतर पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्या दिवशी दावीद म्हणाला, जो कोणी यबुशास मारील त्याने नळाजवळून जाऊन दाविदाच्या जीवाचा द्वेष करणाऱ्या त्या लंगड्या व आंधळ्या लोकांचा सहार करावा. ह्यावर अशी म्हण पडली की येथे आंधळे व लंगडे आहेत, घरात कोणाचा प्रवेश व्हावायचा नाही. दावीद त्या गडावर राहू लागला. हालेलुया. आम्ही बघतो की या लोकांचा सहार केला आणि आम्ही बघतो की जे लोक म्हणत होते की दावीद या ठिकाणी येऊ शकणार नाही किंवा राहू शकणार नाही, प्राणो आम्ही बघतो की दाविदाने त्या गडाला सर केलं आणि त्या ठिकाणी दाविदाचं आधिपत्य त्या गडावर झालं. हालेलुया. दावीद त्या ठिकाणी राहू लागला ज्या ठिकाणी यबुसी लोक राहत होते. सो परमेश्वराने प्राणो त्याला सहायता दिली, परमेश्वराने त्याला मदत केली आणि त्या कारणाने प्राणो आम्ही बघतो की ज्या ठिकाणी यरूशलेमेवर जे यबुसी लोकांचं वर्चस्व होतं, ते वर्चस्व दाविदाने काढून टाकलं आणि दाविदाने प्राणो परमेश्वराचं उपासना स्थान त्या ठिकाणी बांधलं. दावीद त्या गडावर राहू लागला, त्यास दावीदपूर हे नाव पडले. दाविदाने मिल्लो बुरुजापासून आतल्या बाजूस सभोवार तटबंदी केली. दाविदाचा उत्तर उत्कर्ष होत गेला, कारण सैन्याधीश देव परमेश्वर त्याच्या बरोबर असे. परमेश्वराने खूप काही गोष्टी तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत, त्या फक्त तुम्हाला पार करून जायच्या आहे. जे अडखळणं आहे, जे आव्हान आहे, त्यांना मात करून तुम्हाला जायचं आहे. प्राणो, परमेश्वराने अनेक आशीर्वाद प्राणो यरूशलेम तुमच्यासाठी प्रभूने ठेवलेली आहे, परंतु त्या अगोदर जे यबुसी लोक आहे त्यांच्याशी लढायचं आहे, त्यांचा सहार करायचा आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी युद्ध करू, लढू प्राणो, या आव्हानांवर मात करू, त्याच वेळेस प्राणो यरूशलेमवर आमचं वर्चस्व होईल. हालेलुया. सो परमेश्वर हे वर्चस्व करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. ज्या प्रकारे त्याने यहोशवाला मदत केली, ज्या प्रकारे परमेश्वराने दाविदाला मदत केली, सो प्राणो तुमच्याही जीवनातील प्रत्येक आव्हानांना मात करण्यासाठी परमेश्वर त्याची सहायता, त्याची मदत तुम्हाला करेल. प्रभू करो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. आमेन.